या स्तुती आराधनामध्ये आपला प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे. जे बसलेले आहे सर्व उभे राहा, बाहेर असतील आत येऊन बसून घ्या. आपण सर्वजण डोळे झाकून दोन्ही हात वर करून त्या प्रिय प्रभूला शरण जाऊ.
ईश्वरकारानी तो आपल्यामध्ये आहे, त्याला अनुभव. पवित्र सेनाधीश्वर, तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला कोटी कोटी धन्यवाद 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 दे. आणि सर्वजण तुझ्या पवित्र चरणी उभी राहू. आदमा प्रत्येकाला आणि जसे आहोत तसे तू आज आम्हाला स्वीकार. तर प्रभू तू आम्हावर अपार प्रेम करतो आणि तुझं प्रेम जो आम्हाला तुझ्या चरणी ओढून आणलेला आहे, तुझी स्तुती आराधना आणि भक्ती करण्यात आणि ते तू आमच्या मुखातून करून घेतलेला आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. त्यावेळेला माझ्या देवा तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी बोलू. कारण तुझी वचन आम्हा मानवाकरिता जीवन आणि आत्मा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण तू प्रत्येक मज्जातून तुला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्यांना दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा वचन आहे. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना प्रभू देवा त्या विश्वासामध्ये वाढण्याकरिता आणि या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो मला दिलेला आहे त्याचा अनेक पटीने आमच्यामध्ये वाढ वाढ आणि वाढ होत जाऊ. हीच विनंती आम्ही तुझ्या चरणी करत आहोत. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने ते चालू. आमेन आमेन आणि आमेन. हालेलुया 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 हालेलुया. रोमकरांचा 8वा अध्याय आणि 28वे वचन आपण पाहूया. हालेलुया हालेलुया. रोमकरांचा 8वा अध्याय आणि 28वे वचन नवीन करारामध्ये 215 पान नंबर आहे आणि वाचतो. तुम्ही आपल्या बायबल मध्ये बघा. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देवो. सर्वजण म्हणा परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया 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 हालेलुया
पुन्हा आपण उत्पत्तीच्या त्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो की परमेश्वर देव शून्यातून विश्व निर्माण केला. सर्व लेकरांना संदेश पुस्तकी नाव सांगायला. हालेलुया, 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 हालेलुया. तर बायबल म्हणते परमेश्वर शून्यातून या विश्वाला निर्माण केलेला आहे. आणि यावरून या गोष्टी सिद्ध होतात की जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कोणाला अशक्य नाही? परमेश्वराला अशक्य नाही. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि जो विश्वास ठेवतो तो फक्त विश्वास ठेवायचा, प्रश्न करायचा. हालेलुया, 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 हालेलुया. संत पौल कोरिन्थीकराच्या मंडळीस या पत्राद्वारे हेच तो कळवत आहे की जर परमेश्वर तुम्हाला बोलवलेला आहे म्हणजे निवडलेला आहे, परमेश्वर जर तुम्हाला निवडलेला आहे आणि तो तुम्हाला त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेला आहे तर त्याच्या करणीने सर्व गोष्टी, काय म्हणतोय, सर्व गोष्टी मिळून तो विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये कल्याणकारक होत असतात. म्हणजे जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि आज त्याच्या जीवनामध्ये जर काही घडत आहे, त्याच्या कुटुंबामध्ये जर काही घडत आहे तर त्याला फक्त हा विश्वास ठेवायचा आहे की परमेश्वर जो आहे जे काही माझ्या जीवनात करत आहे तो चांगल्यासाठी करत आहे. सर्वजण म्हणा, परमेश्वर जे काही करत आहे तो चांगल्यासाठी करत आहे. कारण प्रियानो, विश्वासणाऱ्याच्या जीवनात हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काय आहे? हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. कधी कधी आपल्याला कळत नाही आपल्याला आपल्या जीवनात काय घडत आहे, आपल्या कुटुंबात काय घडत आहे आणि आपल्यासमोर हा प्रश्न येतो, असं का घडते, असं का घडत आहे, असं का होते. परंतु आपल्याला फक्त विश्वास ठेवून आपण आपल्या मुखाने हे कबूल करणं गरजेचं आहे की जे काही माझ्या जीवनात, जे काही माझ्या कुटुंबात होत आहे तो परमेश्वर माझ्या चांगल्यासाठी करत आहे, माझ्या चांगल्यासाठी करत आहे. तर्कवितर्कतावर बसू नका, तर्कवितर्कतावर बसू नका. हालेलुया, 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 हालेलुया. हे समजण्याकरिता आपण पुन्हा उत्पत्तीच्या पुस्तकात जाऊया, म्हणजे आपल्याला समजेल की परमेश्वर जे काही आपल्या जीवनात करत आहे, जे काही आपल्या जीवनात करत आहे त्याच्या मागे परमेश्वराचा उद्देश काय आहे, तो का करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पण योसेफ जो आहे अब्रामाच्या घराण्यातला, तो काय आहे, वंश आहे, अब्रामाच्या घराण्यातला वंश आहे.
योसेफ उत्पत्तीचा 37व्या अध्यायापासून जर तुम्ही पुढे वाचत गेला तर तुमच्या लक्षात येईल योसेफ जो आहे आपल्या जीवनातील अनुभवाद्वारे परमेश्वराच्या या कृतीबद्दल तो सत्य प्रगट करत आहे या ठिकाणी. हालेलुया, 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 हालेलुया. कारण परमेश्वर योसेफाबद्दल त्याच्या जीवनाची महान प्रगतीबद्दल विचार केलेला आहे. कोणाच्या जीवनाची? योसेफाच्या जीवनाची प्रगतीबद्दल जो महान विचार केलेला आहे शत्रूने. म्हणजे कोण शत्रू? मोठे त्याची भावंड नाही. हॅलो, जगाचा अधिपती जो सैतान आहे तो सैतान काय करतो की परमेश्वराचा जो उद्देश आहे तो असफल करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या मार्गात. लक्षात ठेवा, परमेश्वराने जो योसेफाबद्दल त्याच्या जीवनाबद्दल जो महान प्रगतीचा विचार केलेला होता आणि केलेला आहे आणि त्या विचाराला त्याचा जो उद्देश आहे ते पालटण्याकरिता शत्रूने अनेक काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. आणि शत्रू हा प्रयत्न करणार फक्त कोणाच्याही रूपात येईल. तुमच्या नात्याच्या रूपात येईल, तुमच्या जवळच्या मित्राच्या रूपात येईल, किंवा या जगाच्या जे नैसर्गिकरित्या तुमच्या जीवनात येईल, कोणत्याही रूपात येईल. परंतु बायबल म्हणते परमेश्वर त्या शत्रूचा प्रत्येक असफल जो आहे त्याचा जो प्रयत्न जो आहे त्याला काय केलेला आहे? असफल करतो. आणि ते योसेफाच्या जीवनासाठी काय केलेलं आहे? सर्व अनुकूल केलेलं आहे. काय केलेलं आहे? अनुकूल केलेला आहे. म्हणजे जे सैतान असफल करण्याचा प्रयत्न करतो तो परमेश्वर ते योसेफाच्या जीवनात आशीर्वादामध्ये तो बदललेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कदाचित जी काही त्याच्या जीवनात घडत आहे ती योसेफाला त्यावेळेला कळत नसणार, किंवा त्या सर्व गोष्टी घडत असताना या परिस्थितीतून जाताना योसेफाला काही समजत नसणार. योसेफ हेच म्हणत असेल, मी काय केलं म्हणून माझ्याशी असं घडत आहे. आपण म्हणतोय बघा, मी काय केलं म्हणून माझ्याशी असं घडत आहे, मी काय केलं म्हणून माझ्या विरुद्ध ही लोक चाललेली आहे. परंतु बायबल या ठिकाणी काय म्हणते की योसेफ या सर्व परिस्थितीतून जात असताना जो परमेश्वराचा जो ईश्वरी स्वभाव त्याच्यात होता त्या स्वभावाला तो हलवून दिलेला नाही. काय म्हणते? समजते? हॅलो, सर्वांना समजते? या परिस्थितीतून जो जात असताना आपल्यामध्ये जो ईश्वरी स्वभाव होता, म्हणजेच काय? आपला प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा यापासून तो थांबलेला नाही. लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्याच्या जीवनात हे स्वभाव हा गुण ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशूला पूर्ण मनाने स्वीकारता, जीवनाचं समर्पण करता, पवित्र आत्मा तुमच्यावर येतो त्या बाप्तिस्मामध्ये, आणि हा स्वभाव तुमच्या जीवनात आलेला असतो. आणि जेव्हा हा स्वभाव तुमच्या जीवनात येतो त्यावेळी सैतान तुमच्या मागे लागलेला असतो, हा स्वभाव तुमच्याकडे काढण्याचा.
किंवा जो स्वभाव देवाने तुम्हाला दिलेला आहे ते त्याच्या विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही ज्या स्वभावाला पुरलेला आहात त्या पाण्यामध्ये, ज्या स्वभावाला तुम्ही पुरलेला आहात, ज्या विचाराला तुम्ही पुरलेला आहात, बघा ज्या कृतीला तुम्ही पुरलेला आहात, तो पुन्हा तुमच्या जीवनात आणण्याचा तो भरपूर प्रयत्न करतो. आणि योसेफ या सगळ्या गोष्टी म्हणून तो जे देवाने त्याला दिलेला आहे त्यातून तो अजिबात हरलेला नाही. त्याच्या मनात त्या गोष्टी येत असेल, कारण मानव म्हणून त्या गोष्टी येतात, परंतु बायबल म्हणते या सर्व गोष्टींना तो काय केलेला आहे, धिक्कारलेला आहे, धिक्कारलेला आहे. म्हणून परमेश्वर योसेफाला सर्व परिस्थितीमध्ये त्याच्या संगती राहिला, त्याला कधीही सोडलेला नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रश्न हा आहे, आपण प्रभू येशूचे सर्व विश्वासू आहोत. आज योसेफासारखा तो स्वभाव आणि योसेफासारखा तो विचार आपल्यामध्ये आहे का, हे आत्मचिंतन करू नका. हालेलुया, 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 हालेलुया. कारण आपण सर्वजण प्रियानो परमेश्वराची स्तुती करतो. काही लोक जेव्हा मला भेटतात आणि ते कधीही जसे की कालची एक गोष्ट सांगतो, मला प्रार्थनेसाठी आमंत्रण होतं आणि मी त्या चर्च मध्ये गेलो होतो आणि तिथे काही लोक मला भेटले, दोन्ही लोक, आणि मी त्यांना जैविक भाषेत त्यांना म्हटलं गुड इव्हनिंग. ते मला गुड इव्हनिंग म्हटले नाही, प्रेज द लॉर्ड म्हटलं, आणि प्रेज द लॉर्ड म्हटल्यानंतर मी हालेलुया त्याला म्हणतो. त्याला विचारलं कसं आहेस, तो म्हणला देवाच्या कृपेने सर्व चांगलं आहे, सर्व व्यवस्थित आहे, सर्व काय आहे एकदम सुरळीत चाललेलं आहे. आणि प्रेज गॉड फॉर ऑल दॅट थिंग. त्यानंतर मला एक व्यक्ती दुसरा भेटला आणि त्याला नागिन झालेला आहे, मला माहिती नाही. आणि मी त्याला म्हणतो, तो म्हणला ब्रदर लॉंग टाइम, मी त्याला त्याच्याशी बोललो आणि त्याला त्याच्या अंगाला बरी कार्यक्रम काय झालं, काय झालं म्हणला, मला नागिन झालेला आहे, खूप दुखते. मी म्हणला हा ते दुखत असते म्हटलं आणि तुला सहन केलं पाहिजे. तो म्हणते परमेश्वर माझ्याशी असं का केलं. सांगायचं तात्पर्य आहे सर्व व्यवस्थित आहे, सुनीत आहे, थोडस कुठंतरी बिघडलेलं आहे, तर आपण काय म्हणतो, असं काम करत नाही परमेश्वर. म्हणतोय का ह्यातला आपल्यामध्ये योसेफासारखा स्वभाव आहे का, हा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कारण योसेफ जर बघितलं त्याच्या स्वतःवर जे काही घडलेलं आहे, त्याच्या स्वतःवर जे काही घडलेलं आहे, त्या बाबतीत
जर योसेफाने विचार केला तर त्या प्रत्येक जो अनुभव त्याच्या जीवनात आलेला आहे, या जगाबद्दल, नात्याबद्दल, तर त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा तिरस्कार यायला पाहिजे. बरोबर आहे का? जगी दृष्टीने म्हणतो, बरोबर आहे का? परंतु या ठिकाणी योसेफ कधी तिरस्कार करत नाही. योसेफाची चूक आहे काय? आपण उत्पत्तीचा 37वा अध्याय आपण काढूया आणि या ठिकाणी बघूया योसेफाचं चूक आहे तरी काय. हालेलुया, 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 हालेलुया. मी वाचतो त्या बायबलमध्ये बघा 5व्या अध्यायापासून. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले. तेव्हा तर ते त्याचे अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. पहा, आपण शेतात पेंड्या बांधली होतो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी भोवती येऊन उभ्या राहिल्या व त्याने तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नामुळे व भाषणामुळे तर ते त्याचे अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की चंद्र, सूर्य व 11 तारे यांनी मला नमन केले. त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, की कसले स्वप्न तुला पडले? काय मी तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लंबून तुला नमन करण्यास तुझ्यापुढे येणार? ज्या वेळेला योसेफला हा स्वप्न पडलेला आहे, बायबल म्हणते योसेफ हा 17 वर्षाचा होता. त्याच्यामध्ये ती समंजसपणाही नसणार आहे. आणि तो अगदी जी काही स्वप्न पडले, आपल्याला जेव्हा स्वप्न पडते आपण काय करतोय? सांगतो, अरे मला असं स्वप्न पडलं बघा. आणि अगदी त्याप्रमाणे योसेफ आपल्या भावंडा सोबत स्वप्न सांगतो. बायबल म्हणते त्याची सर्व भावंड आधीपासूनच त्याच्या विरुद्ध होते, त्याच्यावरती जळत होतात, कारण तो बापाचा अधिक लाडका होता. आणि बाप त्याला जास्त महत्व द्यायचा, कारण तो शेवटचा मुलगा होता. त्याच्यापेक्षा एक शेवट होता, त्याला बिन्यामीन म्हणतात. आणि योसेफावर त्याचं अधिक प्रेम होतं आणि योसेफ दिसायलाही सुंदर होता. आणि म्हणून सर्व त्याचे जे भावंड होते इतर त्या सर्वांना ते त्याच्यावर काय व्हायचे? जाळायचे. आणि त्यात जेव्हा हा स्वप्न पडला आणि स्वप्न पडल्यानंतर त्याने स्वप्न सांगितला, ते अधिकच त्याच्यावरती जाळले. कोणाला या स्वप्नाच्या रूपात तू आमच्यावर राज्य करायला बघतोस. ऑलरेडी तू बापाचं प्रेम स्वतःकडे वळून घेतलेलं आहेस आणि आम्हाला लांब केलेलं आहेस. बाप सगळी कामं आम्हाला सांगतो आणि
तू मात्र नाडत आहेस, तुला काही सांगत नाही, आणि जे काही आहे ते सर्व तुला प्रथम देण्यात येते. आणि पुन्हा त्याला जेव्हा स्वप्न पडते त्यावेळेला त्याचा बाप समोर आहे, तो म्हणजे सूर्य चंद्र तारे हे सर्व मला काय करत आहे, भूमीपर्यंत नमन करत आहे. त्यावेळेला बाप समजतो, बाप म्हणतो की कसं स्वप्न तुला पडत आहे, कारण त्याला माहिती आहे इतर म्हणून काय आहे, म्हणून तो दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हे स्वप्न जेव्हा पडलं, जेव्हा आपल्याला एखादं चांगलं स्वप्न पडतंय, आपण उठल्यानंतर किती आनंदित आणि प्रसन्न असतो. आणि प्रियानो, जेव्हा भावंडांच्या मुखात या गोष्टी ऐकल्यानंतर, बापाच्या मुखात या गोष्टी ऐकल्यानंतर कदाचित योग्य मला वाटत असेल सर्व काही व्यवस्थित आहे आणि चांगलं आहे. आपण सर्व चांगलं असताना काय म्हणते, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, देवाच्या कृपेने सर्व चांगलं आहे, आरोग्यही चांगलं आहे, पैसा काही चांगला आहे, कुटुंबात सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं शांतीनं चाललेलं आहे, बरकत आहे, सगळं आहे. आणि योसेफला देखील हेच वाटलं असेल की आता सर्व व्यवस्थित आहे, सर्व काही चांगलं आहे स्वप्न दर्शनानंतर. परंतु हा स्वप्न जे आहे त्याला काही दिवसानंतर मला त्याला पाणी नसलेल्या त्या खड्ड्यात टाकणार आहे का, हा तो विचार केला नसेल. बघा, हा तो विचार केला नसेल, परंतु त्याला पाणी नसलेल्या खड्ड्यामध्ये टाकणारे त्याचे सख्खे भाऊ होते, त्याचे सख्खे भाऊ होते. त्याच्या मनात हा विचार नव्हता, त्याला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्या गड्ड्यात तो संपत नाही, कारण देव त्याच्या बरोबर आहे. नंतर योसेफ हाही विचार केला नसेल की या स्वप्नाने मला कोटीपचं घर दाखवणार का, मला परदेशामध्ये अनोळखी भाषा, अनोळखी लोक, आणि त्या घरामध्ये गुलाम म्हणून मला विकलं गेलेलं आहे. तो स्वप्न त्या कोटीपरच्या घरातील देव त्याच्या बरोबर होता. तो त्या स्वप्नामुळे तो कोटीपरच्या घरी गेला, आणि नंतर तिथं तो व्यवस्थित आहे असं वाटत होतं, आणि सगळ्या विसरण्याचा प्रयत्न करत होता. त्याला उचलून जेलमध्ये टाकलं. या ठिकाणी योसेफच्या जीवनात बघितलं तर ही सर्व जे आहे राजवाड्याकरिता त्याची काय होती, तयारी होती. योसेफची राजवाड्यात जाण्याकरिता काय होती, तयारी होती. खरं आपण या ठिकाणी काय वाचतो, जीवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बनविल्यास, संकल्पाप्रमाणे म्हणजे देवाचं एक संकल्प होता कोणाबद्दल, योसेफाबद्दल, आणि तो संकल्प पर्यंत पोहोचवण्याचा हे सर्व काय होतं, पाया होता. आपला पाया होता, कारण पाया जर मजबूत असेल तरच तो पुढे सरळ जाणार आहे. ख्रिस्ती जीवन अतिशय सुंदर आहे, लक्षात ठेवा. आणि तो सुंदर कधी होतो, पाया जर मजबूत असेल तर. जर पाया मजबूत नाही, अनेक लोक ख्रिस्ताकडे येतात, विश्वास करी येतात,
आणि अविश्वासाने, म्हणजे ज्यांना ख्रिस्त माहिती नाही ते देखील येतात. आणि ते कधी येतात की त्यांना जर गरज आहे, त्यांना जर अडचणी आलेला आहे, त्यांच्या जीवनात जर प्रॉब्लेम आहे, तर ते ख्रिस्ताजवळ येतात. प्रॉब्लेम संपल्यानंतर, गरज संपल्यानंतर मग मात्र ते काय करतात, त्याच्यापासून पाठ फिरवतात. लक्षात घ्या. म्हणून बायबलमध्ये बोलवलेले आणि काही निवडलेले ठराविक, त्या ठराविक निवडल्यापैकी तुम्ही आहात. हॅलो, ठराविक निवडल्यापैकी तुम्ही आहात. तुमचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. आणि जी खरं देवाने बोलवलेलं आहे त्यांना या सगळ्या गोष्टीत जायला लागणार. आणि या गोष्टीत जात असताना तुम्हाला जो ईश्वरी स्वभाव मिळालेला आहे त्यापासून तुम्हाला हटायचं नाही. जे तुमचं प्रामाणिकपणा आणि तुमचा चांगुलपणा त्याला सोडायचं नाही आहे. कारण या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. जर त्याचे भावंड त्याचा स्वप्न जर स्वीकारले असते तर योसेफ कुठे गेला नसता. योसेफला तिथंच काय झालं असतं, पूर्ण विराम मिळाला असता. हालेलुया, 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 हालेलुया. त्याची प्रगती झाली नसती. जर योसेफ ज्या वेळेला तो पोतिफरच्या घरी गेला आणि परमेश्वर त्याच्या बरोबर असल्यामुळं पोतिफरच्या घरी पोतिफरचं प्रगती व्हायला लागलं, त्याच्या जीवनामध्ये बरकत मिळायला लागलं, त्याचं सर्व व्यवसाय व्यवस्थित होत होतं. खरं तो योसेफ कोण होता, त्या घराचा कारभारी होता. आणि त्या ठिकाणी त्याचं स्वागत झालं असतं. तो फक्त एक चांगला राखणारा अधिकाऱ्यासारखं तिथं राहिला असता. त्याची प्रगती झाली नसती. काय बोलतोय, समजते? प्रगती झाली नसती. आणि नंतर त्याला जेव्हा जेलमध्ये टाकतात आणि तो त्या ठिकाणी असलेले दोन जे कैदी होते, ते राजाचे कोण होते, सेनेदार होते. त्यांना स्वप्न पडते, त्या स्वप्नाचं प्रगटीकरण त्यांना देतो. आणि त्यातला जो एक असतो तो राजाच्या शेजारी बसणार असतो, म्हणजे सेवा करण्यासाठी त्याच्या जवळ राहणार असतो. त्या प्यालेदाराला तो म्हणतो, तू राजाजवळ गेल्यानंतर माझी मात्र आठवण कर राजासमोर, मला स्मरण कर, माझा विसरू नको, राजाला सांग. आणि तो जर त्याच वेळेला तिथं गेल्यानंतर त्यानं स्वप्न सांगितल्याप्रमाणे जर राजासमोर त्याची आठवण स्मरण केला असता आणि योसेफाला जर सहाय्य केला असता तर प्रियानो, राजाला जेव्हा स्वप्न पडते त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी योसेफ त्या ठिकाणी असला असता. योसेफाला नक्की त्यावेळेला विचार आला असेल, मी सांगितल्याप्रमाणे घडलं, तो राजाच्या अगदी जवळ आहे, परंतु त्यानं मला विसरला, माझं स्मरण केला नाही. देवाची या ठिकाणी योजना होती. कारण बायबल आपल्याला हे शिकवत आहे की ज्या अडचणी योसेफाच्या जीवनात आलं त्या सर्व अडचणी त्याला आदर आणि आशीर्वादाच्या जागी करून येत होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याला आदर आणि आशीर्वादाच्या जागीकडे नेत होतो किंवा ढकलत होतो. मला आज प्रियानो,
अनेक असं प्रामाणिकपणे भीमाबरोबर चालणारी विश्वासणारी लेकरं आणि कुटुंब आहे. त्यांच्या जीवनात भरपूर अडचणी येतात, संकट येतात, दुःख येतो, परंतु त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला बायबल शिकवत नाही. तो तुम्हाला आदर आणि आशीर्वादाकडे ढकलत आहे. आदर आणि आशीर्वादाकडे ढकलत आहे. मित्रांनो, योसेफला हे सर्व समजण्याकरिता 20 वर्ष लागलं. किती? 20 वर्ष. ज्या वेळेला त्याला स्वप्न पडलं त्यावेळेला तो किती वर्षाचा होता? 17 वर्षाचा. 17 अधिक 20 किती झालं? 27 वर्षाचा झाला. त्यावेळेला त्याला हे सर्व कळालेलं आहे. हे सर्व कळालेलं आहे. म्हणून जेव्हा पुन्हा तो आपल्या भावंडांना भेटतो आणि भावंडांना जेव्हा कळते की हा जो प्रधानमंत्री जो आहे, हा प्रधानमंत्री जो आहे तो दुसरा कोणी नसून हा आपला भाऊ योसेफ, ज्याला आपण दुष्टतेने त्याच्याशी वागलो, त्याला विकलो आणि तोच आज प्रधानमंत्री आहे. सर्व घाबरतात. ते म्हणतात आता हा सर्व सूड आमच्या वरती उठवणार, सूड घेणार. आता काही आमचं खरं नाही. कारण योसेफाचं थाट माट आणि तो पूर्ण इजिप्त राष्ट्राचा प्रधानमंत्री असतो. राजांनी सर्व काही त्याच्या पडवलेलं आहे. बघा मित्रांनो, योसेफ काय बघतोय ही आपण वाचूया. उत्पत्तीचा 50वा अध्याय आणि 20वे वचन. उत्पत्तीचा 50वा अध्याय 20वे वचन मी वाचतो. तुम्ही तुमच्या बायबलमध्ये बघा. हालेलुया, हालेलुया. बघा, तुम्ही माझे वाईट योजले, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजले होते. आणि काय म्हणते? तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पुन्हा आज आपण नाना प्रकारच्या अडचणीतून जात असताना अनेक नकारात्मक विचार, अनेक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. कारण जगामध्ये होकारार्थी काही नाही. आपण टीव्ही बघतो किंवा अँड्रॉइड फोनवरती युट्यूबवर आपण बघत असतो. त्या ठिकाणी सर्व नकारात्मक आहे. आज आपल्या देशाची जर परिस्थिती बघितली काय आहे किंवा या जगाची परिस्थिती बघितली काय आहे किंवा आपल्या कुटुंबामध्ये जे काही घडत आहे, आपली लेकरं जे वागतात, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर एक अंधार आलेला असतो. आपली बुद्धी जी आहे ती पूर्ण भ्रष्ट करण्यासारख्या गोष्टी आहेत. आपल्याला समजत नाही की सगळं कशामुळे सर्व अंधारच आहे. परंतु तुम्ही जर तुमच्या जी भूतकाळातल्या जीवनाला आठवला, भूतकाळाच्या जीवनाला आठवला, तुम्ही कुठून आणि कसं आला
आपण फक्त वर्तमान काळ आणि भविष्य काळाला बघतो, भूतकाळाकडे वळत नाही. मी काय होतो, मी कुठं होतो, मी कसं होतो, कोणत्या परिस्थितीत होतं, कसं होतं. जर तुम्ही आत्ताच जर चालू परिस्थिती बघितला, त्यापेक्षाही तुमची परिस्थिती त्यावेळची वाईट होती, अतिशय वाईट होती. आज त्या परिस्थितीतून मला कोण बाहेर काढलं, त्या परिस्थितीतून मी कसा करला गेलो, हे जर तुमच्या लक्षात आलं प्रियानो, वर्तमान काळ हे तुम्हाला भविष्य काळाची भीती दाखवणार. कारण आज जो प्रॉब्लेम आहे, आज जो दुखणं आहे, आज जी परिस्थिती आहे, त्यापेक्षाही अतिशय वाईट परिस्थिती होता तुम्हाला बाहेर काढणारा कोण आहे? तुमचं कष्ट नाही, तुमचं शिक्षण नाही, तुम्ही मेहनत करून कमवलेला नाही, या सर्व मागे देवाची कृपा आहे. सर्व मागे कोण आहे? ईश्वर आहे, ज्यानं तुम्हाला त्यातून बाहेर काढला. जेव्हा तुम्ही त्याला शरण आल्यानंतर तो तुमच्या जीवनामध्ये जो आशीर्वादाचा वेलचेल केलेला आहे, बायबल म्हणते तो फक्त आशीर्वाद देत नाही, आशीर्वादावर आशीर्वाद देतो. आणि आज तो तुम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे, त्याला जर तुम्ही आठवत गेला, त्याला जर तुम्ही आठवत गेला, तुम्हाला भविष्याची भीती वाटणार. तुमच्यामध्ये जो विश्वास आहे त्याला कोणी हलवू शकत नाही. कोणतीही परिस्थिती, कोणताही प्रसंग काही हलवू शकत नाही. तुमचा आत्मा तुम्हाला साक्ष देईल की तो देव सदैव माझ्या संपूर्ण आहे. बायबल म्हणते आकाश आणि पृथ्वी नाहीसा होईल, परमेश्वराने दिलेलं जे वचन आहे तो कधीही नाहीसा होणार नाही. आणि देवाचं वचन आहे, मी तुला कधीही सोडणार नाही आणि मी तुला कधीही टाकणार नाही. म्हणून आज आपल्याला मी काय होतो, मी कुठं होतो, मी कोणत्या पापात जगत होतो, मी कोणत्या परिस्थितीत होतो, माझी लायकी काय होती, आज देवाने मला कुठून उचलून उभा केलेला आहे. आज मला जी प्रतिष्ठा आहे, जे काही मला मिळालेलं आहे, सर्व त्याच्यापासून मिळालेलं आहे. हीच रक्कम विचार आपल्या मनात आणून तुमचा जो अभिषेक आहे तुम्हाला दिलेला देवाने, तो आत्मिक अभिषेक तुमचा वाटणार आहे, वाटणार आहे. तो आत्मा तुम्हाला सुचवेल देव काय आहे. एक वचन वाचूया, हे तुमच्या लक्षात येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण इब्रिकराचा 12वा अध्याय काढूया. इब्रिकराचं 12वा अध्याय आणि दुसरं वचन बघा. पान 315 नवीन करारामध्ये. हालेलुया, हालेलुया. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादन, काय म्हणते, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादन व पूर्ण करणारा येशू, पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे बायबल आपल्याला काय सांगत आहे? येशू हा पूर्ण मनुष्याच्या रूपात या जगात असताना
आलेला आहे. आणि जेव्हा तू शांतपणे हा सर्व पीडा स्वीकारला त्यावेळेला प्रियानो परमेश्वर देवाने सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते त्याला देण्यात आलेलं आहे. कारण येशू हा देवाचा पुत्र आहे. जेव्हा सैतानाला कळालं तेव्हापासून सैतान त्याच्या जीवनामध्ये फक्त अडचणी 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 निर्माण केलेला आहे. नाना प्रकारे तो अडचणी आणतो. त्याचा नाश करण्याचा खूप प्रयत्न केला. देवाने ते सर्व येशू करिता काय केलेलं आहे, तो सर्व आशीर्वादाचा केला आणि या जगाच्या तारणाच्या रूपात त्याचं परिवर्तन केलेलं आहे. परिवर्तन केलेलं आहे. म्हणून मित्रांनो, आज तुमच्या जीवनात जी काही घडत आहे, जे काही घडत आहे त्याबद्दल कोणत्याही प्रकारची कटुता किंवा तिरस्कार आणू नका. कोणालाही दोष देत बसू नका, ना स्वतःला ना दुसऱ्याला. जे आहे त्याला आनंदाने स्वीकारा आणि त्यातून जा. आणि मग तुम्ही बघा देव तुमच्या जीवनात काय करतो. हालेलुया, 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 हालेलुया. या ठिकाणी आपल्या शखानाचं त्या कुटुंबाचं साक्ष मी तुमच्या समोर असतो. त्या कुटुंबामध्ये त्या 5 बहिणी होत्या. तुम्ही 5 बहिणी आणि जे 2 नंबरची बहीण होती तिचं लग्न पुण्यात झालेलं होतं. आणि आई बापाने कारण त्याचा त्या मुलींचा बाप नव्हता, आई होती फक्त. आणि त्या 5 मुली समोर आहेत. मुली मोठं झालेली आहे. चिंता होती. आणि एक स्थळ आलं. त्याने मुलगा चांगला आहे, तो काय काम करतोय काय नाही काही न बघता लग्न करून दिलं. परंतु तो जावाही चांगला होता. तो एक वेल्डरचं काम करत होता, बिल्डिंगचं. आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये होता, त्याला पगार जास्त होत. आणि त्या ठिकाणी ती गेली आणि तिला एक मुलगी झाली पहिली. नंतर एक मुलगाही झाला. परंतु त्याला जो पगार मिळत होता, जे काम करत होता त्या ठिकाणी, जसं ती मुलगी झाली तसं त्याला त्या कामावर नाही काढलं. नंतर तो काम शोधत होता, त्याला काम मिळत होतं. या मुलीनं कधी आपल्या आईला कळवली नाही. ते जे आर्मी ऑफिसर असतात त्यांच्या घरामध्ये भांडी धुण्याचं काम तिला मिळालं. आणि तिथं ती भांडी धुत होती. आणि तिथं तिला त्या जे त्याची जी मॅडम होती त्या मॅडमला तिच्याबद्दल खूप दया येत होती, प्रेम येत होतं. आणि तिनं तिला विचारली, तुला स्वयंपाकही करता येते का? स्वयंपाकही करू लागली. आणि तिथं ती स्वयंपाक करू लागली. त्यानंतर तिला त्याच ठिकाणी अनेक 4 घरं मिळाली. त्यात ती संसार चालवत होती. नवऱ्याला नोकरी नाही. ती मला कधी कधीतरी फोन करायचं, तेही त्या फोन बूथवर जाऊन ती म्हणायची, अंकल असं असं झालेलं आहे, माझ्या मम्मीला काही सांगू नका. आणि खूप दुःखी होती. त्यानंतर त्यांची घरची लोक तिथं गेले. तिथं दुसरं एक स्थळ आलं त्यांच्या बहिणीला म्हणून. आणि सर्व स्थळ त्या घरातलं तिच्या घरातलं झालं. भाड्याच्या घरात होती. आणि बाकी सर्व बहिणीला चांगलं स्थळ मिळालं, श्रीमंत होते. आणि त्या बहिणीला कळलं की पुण्यात असल्यामुळे की माझी बहीण
वडकरीचं काम करते, कोणी तिला किंमत देत नाही. बघा, कोणी तिला किंमत देत नव्हते, त्या मुलाला किंमत देत नव्हती. आणि एक दिवस ती मिरजेला आली होती, त्यावेळेला मला येऊन भेटली, माझ्या पाया पडली, मला एक वडील म्हणून ती समजायची. आणि नंतर खूप रडली. ती म्हटली, मला कोणाला दोष द्यायचं नाही, देव आहे, आजपर्यंत सर्व व्यवस्थित करत आहे. पण ज्या बहिणींची परिस्थिती चांगली होती, त्यांची मुलं व्यवस्थित शिकली नाही. आणि ही वडकणीचं काम करून थापुडीला त्या सिनेमेच्या प्रेयर मीटिंगला तिथं जायची. आणि त्या ठिकाणी जाऊन ती देवाजवळ फक्त प्रार्थना करायची. आणि विशेष म्हणजे प्रियानो, ती आपल्या मुलासाठी, आपल्या नवऱ्यासाठी असा उपवास करत होती, 24 तासाचा उपवास करायची. म्हणजे आज जर उपवास धरली तर दुसऱ्या दिवशी ती उपवास सोडायची. आणि एका टीव्ही पेशंट सारखं झालं होतं. आणि एक दिवस मी त्या खंडवामध्ये एक प्रेयर मीटिंग होतं, मला माझं तिथे गेलो होतो, त्यावेळेला तिथे मी भेटली. आणि त्यावेळेला मी तिला म्हटलं, तुम्ही तुझी परिस्थिती असं काय? आणि नंतर तिच्या मुलांनी सांगितलं की मम्मी सारखं उपवास करते. तिला म्हटलं, देवाला असं पूर्ण उपवास करून शरीरात आहे ना, म्हटलं मला काही त्रास होत नाही. माझा विश्वास आहे देव माझं सगळं चांगलं करेल. आज तिची दोन्ही मुलं, मुलगी कंपनीमध्ये, दोघे ग्रॅज्युएट झाले. आईनं भांडी भेंडी घासून आपल्या मुलांना मोठं केले. परंतु आज जी इतर बहिणी आहे, त्यांची मुलं आणि ह्या मुलांच्या मध्ये हा फरक आहे की दोन्ही मुलं आपल्या आईला इतकं सुखी ठेवलेले आहे, इतकं सुखी ठेवलेले आहे. परवा त्यांनी मला वाटते 2 वर्षापूर्वी फ्लॅट घेतला आणि त्या 2 BHK फ्लॅटचं उद्घाटन माझ्या हस्ते त्यांनी केलेले, तिथे गेलो होतो. त्यांनी आपल्या आईला सोनं बिनं सगळं घेऊन आता पडवलेले आहे. परवा त्यांनी कारही घेतला. आणि मुलगी आज ती हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करते. तिला जवळजवळ 1.5 लाख रुपये पगार आहे. आणि मुलग्याला 90,000 रुपये पगार आहे. बघा, तोही हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. ते म्हणत होते की आता त्याचंही प्रमोशन होणार आहे. माझ्या मागं लागलेले आहे, अंकल एकदा तरी तुम्ही घेऊन जावा. सांगायचं तात्पर्य आहे, इतक्या वाईट परिस्थितीत अतिशय उपवासी दिवस काढलेले आहेत. तिथं जी काही तिला खायला द्यायचं मॅडम, ती सर्व आपल्या मुलांच्यासाठी बांधून आणत होती. आज देवानी तिचं जे जीवन आहे इतकं आशीर्वादी, इतकं सुखी केलेलं आहे. आणि ती एकदम व्यवस्थित आहे, शारीरिकरित्या, मानसिकरित्या, जैविकरित्या. कारण का, तिला ना आपल्या बहिणीला दोष द्यायचं होतं, ना आपल्या आईला दोष द्यायचं होतं, ना आपल्या नशिबाला दोष द्यायचं होतं. ती फक्त विश्वास देवावर ठेवली आणि देवाकडे बघत होती. आणि ती ज्या ठिकाणी प्रेरणा जात होते, त्या ठिकाणावर तिला फक्त ख्रिस्त दिसत होता. त्या ख्रिस्ताकडे बघत होती. हालेलुया, 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 हालेलुया. आणि बायबल हे सांगते. आपण काय करतोय, आपल्या नातेवाईकाकडे बघतोय. जर तो दिला तर तो खूप चांगला आहे, तो जर दिला नाही तर आपण काय करतोय, त्याच्याशी बोलायचं सोडतोय. आणि एवढंच नाही की आपलं जर परिस्थिती चांगली आहे, दुसऱ्याची जर
जर परिस्थिती वाईट आहे तर आपण काय करतोय? त्यांना कमी लेखतोय, त्याला घालून पाडून म्हणतोय, तुझी परिस्थिती अशी का आहे? काहीतरी पाप करत असशील त्यामुळे तुझी अशी अवस्था झालेली आहे. ही देवाची शिक्षा आहे. लक्षात ठेवा, आपला परमेश्वर कधी शिक्षा देत नाही. आपला परमेश्वर फक्त शिक्षण देतो. आज मी आशीर्वादित आहे तर देवाचा आत्मा मला जर प्रेरणा देतोय, मी माझ्या लोकांसाठी उभा राहावं, आतून जर प्रेरणा येतोय तर नक्की उभा राहा. त्यामुळे लक्षात घ्या, देवाचा जर आत्मा तुम्हाला प्रेरणा देतो, दाखवण्यासाठी करू नका. परमेश्वर म्हणतोय, उजव्या हाताचं डाव्या हाताला, डाव्या हाताचं उजव्या हाताला नसावं. आणि केल्यानंतर ते सांगून दाखवू नका, मी केलं म्हणून त्याचं असं झालं, मी त्याला ते दिलं, मी त्याच्यासाठी केलं, मी त्याला उभा केलं. कोण कोणाला उभा करू शकत नाही. तुम्ही स्वतः उभा राहू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला उभा करत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, आज देवाने जर मला आशीर्वाद दिलेला आहे, यासाठी दिलेला आहे, जो आशीर्वाद मला दिलेला आहे, मी ते इतरांना द्यावं. जेव्हा मी ते देतो त्यावेळेला माझी काय होते? वाढ होते. जेव्हा मी ते न देता ठेवतो तर ते माझ्यामध्ये कुजत जाते. आणि एक सुंदर दाखल्याच्या रूपात देवाने आपल्याशी बोललेलं आहे. एकाला 5 रुपये, एकाला 2 रुपये आणि एकाला 1 रुपया तो धनवान घेऊन गेला. त्याला 5 दिलं, त्याला 5चं 10 केला. ज्याला 2 दिलं त्याला 2चं 4 केला. ज्याला 1 दिलं तो काय केला? पुरून ठेवला. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे काय झालं. आज प्रियानो, देव तुम्हाला जे देतो, तुम्हाला अनेक रूपात लोकांना आपण मदत करू शकतो. फक्त आपण आर्थिक रूपातच मदत करायला पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारे मदत तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या कानावर त्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही त्यांना मदत करू शकता. कसं? प्रार्थनेत उचला. कारण आपण कोण कोणाला काही देऊ शकत नाही. देणारा फक्त तो आहे. आणि जर माझी ही परिस्थिती आहे, मी जर अशा परिस्थितीतून जात आहे, तर प्रियानो, मला कोणाला दोष द्यायचं नाही. मला कोणाला दोष द्यायचं नाही. मला फक्त देवाला शरण द्यायचं आहे. कदाचित या जगाच्या त्या संगतीमुळं, परिस्थितीमुळं माझ्यामध्ये काही विकृष्टता आलेली असेल, बायबल म्हणते, जेव्हा तुम्ही प्रभू समोर जा, बघा मत्ती 15:13 आणि 20 मध्ये, की तुमच्यामध्ये जे काही वरून नाही ते उठवलेलं असेल, परमेश्वर ते तुमच्याबद्दल काय करणार? उठवून टाकणार, आपोआप उठवून टाकणार. तुम्ही त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचा स्वभाव बदलेल. तुमचा स्वभाव बदलेल. म्हणून तुम्हाला त्याला शरण जाणं गरजेचं आहे. आणि दुसरं अजून एक आपण वचन वाचूया. इफिसकराचा 5वा अध्याय काढूया. हालेलुया, हालेलुया. आणि 20वं वचन बघा काय म्हणते. आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. काय म्हणते? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल, सर्व गोष्टीबद्दल, मग ते चांगलं असो, वाईट असो, दुःख असो, वेदना असो, चिंता असो, सर्व गोष्टीबद्दल आपल्याला काय केलं पाहिजे? देवपित्याची म्हणजे उपकार स्तुती करीत जा. आणि त्याचं सुंदर उदाहरण आपल्याला पुन्हा सांगतो. पहिल्या थिस्सलुनिकराचं पत्र 5वा अध्याय आणि
18 वचन बघा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. सर्व स्थितीत काय करा? उपकार स्तुती करा. पुढलं वचन खूप महत्वाचं आहे. पुढली ओळ, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. जर तुम्ही खरोखर येशूचे आहात तर येशूमध्ये देवाची ही इच्छा आहे. तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे? परमेश्वराची स्तुती करणं गरजेचं आहे. ही देवाची इच्छा आहे. कोणत्या मानवाची किंवा कोणत्या पालकाची किंवा कोणत्या ब्रदरची, कोणाची नाही. ही कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. ती कोणत्याही परिस्थितीत जात असू दे, फक्त देवाला धन्यवाद द्या. आणि कधीही दुसऱ्याला दोष देऊ, त्याच्यामुळे असं झालं, याच्यामुळे असं, कोणामुळे तुमचं काही वाईट होऊ शकत नाही. आजकाल भरपूर लोक तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यानं असं केलेलं आहे, तिनं तसं केलेलं आहे, म्हणून तुझ्या जीवनात असं घडत आहे. हॅलो, जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, कोणी काही जरी केलं तर ते तुमच्यापर्यंत चालत नाही. जर आज तुमच्यावर ते चालत आहे तर देवाची काहीतरी चांगली योजना आहे. आणि जे ते वाईट योजत आहे त्यातून देव तुमचं चांगल्यासाठी ते करणार आहे. लक्षात ठेवा. बहुतेक माझं जीवन तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. मग तो करणारा कोणी काही असू दे, मग ती करणी असू दे किंवा षडयंत्र असू दे किंवा आणि काही असू दे, तुमचा विश्वास जर येशू ख्रिस्तावर आहे, हे सर्व तुमच्या जीवनामध्ये चांगल्यासाठी होणार आहे. कारण आपला तो प्रभू आहे. ज्या वेळेला बलाकाने मला बोलवलं, मला कशासाठी बोलवलं? देवाच्या लोकांना शाप देण्यासाठी. बलामाने शाप देण्यासाठी तोंड उघडला, शाप दिला, तो शाप काय झाला? आशीर्वादामध्ये रूपांतर झाले. त्या परमेश्वराची आपण लेकरं आहोत. बायबल म्हणते काल आज आणि उभारी सारखा आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे आणि तो आज आपल्या बरोबर आहे. म्हणून तुमच्या मनातनं हा संशय काढून टाका आणि हो जे म्हणतात तुमची दिशाभूल करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ नका. जरी तुमच्यावर कोण वाईट करत आहे तर देवासमोर त्यांना उचला, देवाला म्हणा. कारण बायबल काय म्हणते? आपले रक्त कोणाबरोबर आहे? रक्त मांसाबरोबर नाही, या गुणात्म्याबरोबर आहे. बघा, आपला भाऊ करत असेल, आपली बहीण करत असेल, आपले नातेवाईक करत असेल, आपले मित्र करत असेल, असू दे, करू दे, देवाजवळ त्यांच्यासाठी चांगला विचार करा. कारण हाच तुमचा तो ईश्वरीय स्वभाव आहे आणि ह्या स्वभावाला कधी तुमच्याकडे जाऊ देऊ नका. म्हणजे प्रियानो, जगाचा अधिपती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर अधिकार करू शकणार नाही. तुम्ही त्याच्यावर प्रभुत्व मिळवणार. कोणावर? बोला. त्याच्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवणार. कारण तुम्ही कोण आहात? देवाचे लेकरं आहात आणि तो तुमच्यामध्ये वास करतो. यावेळेला आपण सर्वजण उभं राहूया. डोळे झाका प्रियानो, दोन्ही हात उघडा. आज तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, अनेक भय असेल, आणि सारखं एक विचार येत असेल, आमचं कसं होईल? कारण
पुढे काहीच दिसत नाही, सर्व शून्य आहे. एक लक्षात ठेवा, बायबल म्हणते ही पृथ्वी आकार वेगळी होती, आणि सर्व अंधार आणि अंधार होता. देवाचा आत्मा त्यावर तळमळत होता. आणि त्या शून्यातून परमेश्वराने हे सुंदर विश्व आपल्याकरिता उभा केले आहे. आणि तो कसा उभा केला हे तुम्हाला माहित आहे. तो फक्त शब्द बोललेला आहे आणि सर्व घडत गेलेलं आहे. आणि जेव्हा सर्व झालं, आपल्याला निर्माण करताना बायबल म्हणते तो आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्याशी सदृश्य असा निर्माण केलेला आहे. आपण प्रियानो त्याच्यासारखे आहोत. आणि म्हणून आपल्याशी कधीही वाईट होणार नाही. आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपण जर खरोखर त्याच्यासारखे दिसतो, त्याच्यासारखे दिसणं म्हणजे काय, त्याचा स्वभाव आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि तो जर स्वभाव आपल्यात आहे, तो जर विचार आपल्यात आहे, प्रियानो आपण त्याची आहोत. म्हणून परमेश्वराचं प्रार्थना करा, म्हणा हे परमेश्वरा तुला धन्यवाद देतो, सर्व काही मिळून माझ्याकरिता चांगलेच उत्पन्न करणार, कारण तू मला आपल्या संकल्पाप्रमाणे बोलावलेला आहे. मी सर्वदा सर्व गोष्टीबाबत तुला धन्यवाद देतो, कारण मला माहित आहे हे सर्व तुझ्या इच्छेनुसार माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात होत आहे. कारण मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे. म्हणून हे प्रभू देवा, आज जी काही घडले हे सर्व माझ्या चांगल्यासाठी आहे, माझ्या कल्याणासाठी आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देतो, मी तुला धन्यवाद देतो, मी तुला धन्यवाद देतो, मी तुला धन्यवाद देतो, मी तुला धन्यवाद देतो. डोळे न उघडता प्रियानो या स्तुती गीताद्वारे परमेश्वराला धन्यवाद दे प्रार्थना करूया. मैं धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद
जिंदगी मेरी बदल गई। जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई। बचाया तूने मुझे सहलाया। तूने मुझे बचाया तूने मुझे सहलाया। तूने मुझे बचाया तूने मुझे सहलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा। यीशु धन्यवाद करता रहूंगा। यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा। यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था। जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था। तूने मुझे छुड़ाया अपनी राह पर चलाया। तूने मुझे छुड़ाया अपनी राह पर चलाया। तूने मुझे छुड़ाया अपनी राह पर चलाया।
बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। बोलो दुनिया हाथ भर कर, दुनिया हाथ भर कर परमेश्वर की मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
यीशु तेरी छूने से जिंदगी मेरी संवर गई। बचाया तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया तूने मुझे सहलाया। मैं हालेलुया करता रहूंगा, मैं हालेलुया करता रहूंगा। परमेश्वर आज या प्रत्येक लेखनात तू तुझ्या अभिषेकाने भरलेला आहे। आदेश देवा, जो स्वभाव जो विचार योसेफला तू दिलेला होता, आज तोच स्वभाव तोच विचार तू तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिलेला आहे। प्रभू, परिस्थिती काही असू दे, या विचारातून आम्हाला हलवून नको। म्हणून आज आमची प्रार्थना तू ऐक माझ्या देवा। जे काही अविश्वासपणा आमच्या मनात येतो आणि अविश्वासामुळे जे भय आमच्या मनात येतो, आज ते सर्व अविश्वास आणि भय तो आमच्या मनातून काढून टाक आणि आम्हाला त्या विश्वासाच्या आत्म्यामध्ये अधिक आणि अधिक वाढ, अधिक आणि अधिक वाढ। कारण येशू देवा वचन दिलेलं आहे, मागा म्हणजे दिलं नाही। आज आम्ही तुझी लेकरं तुझ्याजवळ मागत आहोत, कारण तू आमचा बाबा आहे। तू जर दिला नाही तर कोण देणार? तू जर दिला नाही तर कोण देणार? आज त्या विश्वासाच्या आम्हाला परिपूर्ण कर। कारण आधी प्रभू आम्हाला माहित आहे तू आमच्या पुढे पुढे चालणारा आमचा परमेश्वर आहे। आज तो मला कधी सोडत नाही। जे काही आमच्या समोर उंच सकल त्याला भूसपाट करणारा तू तो परमेश्वर आहे, तू तो परमेश्वर आहे। आधी प्रभू देवा, आज त्या अभिषेकामध्ये मला वाढत आणि वाढत वाढत आणि वाढत वाढत आणि वाढत हालेलुया, 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 हालेलुया।
हालेलुया 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 आमीन आमीन आमीन